नमस्कार मंडळी, प्रगतिशील महाराष्ट्र या आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त प्रकरण गाजते आणि ते म्हणजे मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची केलेली हत्या. धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय, त्याचबरोबर परळीचा स्वयंघोषित आमदार, त्याचबरोबर बीडचा आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार केलेला वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगनं या सर्व हत्या घडवून आणल्या. मुळात वाल्मिक कराड यांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या गँगमार्फत संतोष देशमुख यांची हत्या केली ती मानवी जीवनाला काळिमा फासणारी हत्या होती. एका मनुष्याच्या अंगावरती 4 तास सलग मारहाण करणं आणि जवळजवळ 1.5 लिटर इतकं रक्त घोटणं म्हणजे मानवी इतिहासामधील सर्वात वाईट आणि विकृत अशा पद्धतीची ही हत्या आहे. मुळामध्ये धनंजय मुंडे यांनी अशा पद्धतीची गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जाळे निर्माण करून सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये एक टोळीच निर्माण केली होती का काय, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण केला जात आहे. धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराडाशिवाय पाणीही हलत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य दस्तूर खुद्द पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरती केलेलं होतं. याबंधूनच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध किती घनिष्ठ होते हेच सिद्ध होत आहे. आणि जर का धनंजय मुंडे यांनी अशा पद्धतीची माणसं आणि अशा माणसांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीला आसरा देण्याचं कामच गेल्या काही वर्षामध्ये केलं होतं, असंच यातून शंका उत्पन्न होते. सुदर्शन घुले असतील, त्याचबरोबर चाटे असतील, त्याचबरोबर वाल्मिक कराड असेल, कृष्णा आंधळे असतील, त्याचबरोबर अशाच पद्धतीचे वेगवेगळे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सर्वच आरोपी परळी आणि बीडमधीलच कसे, असाही संशय निर्माण होतो. धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कैलास फड आणि त्यांचा मुलगा निखिल फड यांनी खुल्या आकाशामध्ये ज्या पद्धतीनं बंदुकीतून बार काढले आणि त्याचा व्हिडिओ बनवला, त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार राजे साहेब देशमुख यांचे कार्यकर्ते निर्मळ यांच्या विरोधामध्ये जी मारहाण करण्यात आली ती सुद्धा या बापलेकांनीच केली होती. संपूर्ण ठिकाणी अनेक अवैध पद्धतीनं वाळू उपसा, रेती उपसा, त्याचबरोबर थर्मल पॉवर प्लांटमधून निर्माण होणारी राख आणि त्या राखेतून उभा राहणारं वार्षिक 15,000 कोटी रुपयेपर्यंतचं साम्राज्य आणि त्या राखेचा अवैध असा त्या ठिकाणी उचलणे आणि त्याची विक्री करणे, असे अनेक अवैध धंदे बीडमध्ये निर्माण झाले होते. त्याचबरोबर बीडमध्ये पिस्तुलांचे लायसन्स ज्या पद्धतीनं देण्यात आलं ते तर अत्यंत चक्रावून टाकणारी घटना आहे. एका जिल्ह्यामध्ये तब्बल 1200 ते 1300 पिस्तुलीचं वाटप होणं म्हणजे अत्यंत विचार करायला लावणारी गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर अवैध अशा पद्धतीचे पिस्तूल तयार करणं आणि त्याची संबंध महाराष्ट्रामध्ये विक्री करणं, अशा पद्धतीचे सुद्धा व्यवसाय परळीमध्ये चालत होते. धनंजय मुंडे आणि मुंडे कुटुंबीय यांनी केलेल्या हत्या याच्यावरती एका अंबाजोगाई येथील माध्यमिक शिक्षक यांनी व्हिडिओ केला होता. त्यामध्ये त्यांनी कैलास फड याची हत्या कोणी केली, त्याचबरोबर शेपवाडी येथील शेपची हत्या कोणी केली, त्याचबरोबर पंडित अण्णा मुंडे यांना ज्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पराभूत केलं होतं त्या मुस्लिम नेत्याची हत्या कुणी केली आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या हत्या या कुणी केल्या याचा जुनो पाडाच त्या व्हिडिओमधून त्यानं मांडला होता. अशा पद्धतीनं आपण एखादी मुंगी सुद्धा मारण्यासाठी धजावत नाही, किंबहुना आपणास त्या पद्धतीचं धाडस आणि धारिष्ट आपण दाखवत नाही. परंतु अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं शिकारी कावळे, ससे, पारधी मारतात त्या पद्धतीनं माणसं जणू काही या डीएम गँगनं मारली होती असं सद्यस्थितीला निष्पन्न होत आहे. परंतु पापाचा घडा भरला की एखाद्या दिवशी त्याची परतफेडी करावीच लागते आणि त्या परतफेडीचे माध्यम हे संतोष देशमुखच होतं. आणि या संतोष देशमुखाच्या हत्येनंतर मात्र या सर्व प्रकरणाचा उलगडा होतोय इतकंच नक्की.